नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. तर मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दोन प्रकारच्या लँग्वेजेस असतात, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजची पुरेपूर माहिती घेतली होती प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ नसेल बघितला तर परत एकदा ब्रशअप करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. आता प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग असल्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग का बरं आली आहे, तर मित्रांनो काही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या काही डिसएडव्हान्टेजेस होते, राईट. तर त्यामध्ये काय होतं की फोकस जो आहे तो फंक्शनवर करत होतो, डेटावर आपण भर देत नव्हतो, डेटाला महत्व देत नव्हतो. त्यामुळे काय होत होतं की रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला हेल्प होत नव्हती. तर त्यानंतर आपल्याकडे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आलेली आहे, ज्यामध्ये आपण डेटावर जास्त भर देणार आहोत. आणि या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमुळे आपण रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. तर मित्रांनो, ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर रिअल वर्ल्ड एंटिटी म्हणजे एनिथिंग आपल्याला जे काही दिसत, फॉर एक्झाम्पल टेबल, चेअर, आपला पेन, जे काही दिसत आहे ते एक ऑब्जेक्ट आहे, राईट. तर ऑब्जेक्ट आणि ओरिएंटेड म्हणजे काय, तर ऑब्जेक्टवर डिपेंड असणारी एक प्रोग्रामिंग लँग्वेज, राईट. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय एक्झॅक्टली, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग रेफर्स टू लँग्वेजेस दॅट यूज ऑब्जेक्ट इन प्रोग्रामिंग. म्हणजे काय, तर सिंपल अर्थ आहे याचा. जी प्रोग्रामिंग लँग्वेज ऑब्जेक्टला वापरते आपल्या प्रोग्रामिंग साठी, त्याला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. तर मित्रांनो, या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच्या मेन 4 पिलर्स आहेत. पिलर्स म्हणजे काय, तर यांच्या बेसिसवर ही प्रोग्रामिंग लँग्वेज क्रिएट झालेली आहे किंवा तयार झालेली आहे, राईट. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजलाच उप्स असे म्हणतात, OOPS, उप्स, राईट. हे नाव लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर 4 पिलर्स कुठले आहे, तर इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम. हे 4 पिलर्स आहेत उप्सचे. तर हा प्रश्न खूप वेळा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारला जातो, आपल्या पेपर एक्झाम साठी पण खूप महत्वाचा आहे, ठीक आहे. त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे तो खूप महत्वाचा आहे, ठीक आहे, कम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटसाठी. त्यानंतर मित्रांनो, उफ्सचे कन्सेप्ट बघण्याआधी मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी क्लास आणि ऑब्जेक्ट हे दोन कन्सेप्ट माहिती असणे फार आवश्यक आहे. आता क्लास काय आहे, क्लास इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप. आता डेटा टाईप म्हणजे काय हे तर माहिती आहे तुम्हाला, की कुठल्या प्रकारचा आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे ते आपण डेटा टाईपने डिफाईन करतो, ठीक आहे. तर हा क्लास जो आहे तो एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे, जो की एक युजर डिफाईन करतो. It consists of data members and member functions which can be accessed and used by creating an instance of that class. आता इथे काय म्हटलं गेलेलं आहे, तर हा जो क्लास आहे त्या क्लासमध्ये डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स म्हणजेच व्हेरिएबल्स आणि मेथड्स आपण काय करू शकतो, डिक्लेअर करू शकतो. आणि त्या व्हेरिएबल्सला आणि मेथड्सला जर आपल्याला ऍक्सेस करायचं असेल तर ते कशामुळे करू शकतो आपण, तर त्या क्लासच्या इन्स्टन्समुळे, ठीक आहे. म्हणजेच इन्स्टन्स म्हणजेच काय, तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण त्या क्लासमध्ये जे काही व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स डिक्लेअर केले आहेत ते एक्सेस करू शकतो. आता कशा पद्धतीने करू शकतो ते सुद्धा बघूया. आता क्लासचं एक्झाम्पल बघूया. क्लास म्हणजे काय एक्झॅक्टली, तर फॉर एक्झाम्पल एक कारचं क्लास घेऊया आपण, ठीक. देअर आर मेनी कार्स विथ डिफरंट नेम बट ऑल ऑफ देम विल share same common properties, like all of them will have 4 wheels, speed limit, right. आता काय म्हटलं आहे, तर क्लास म्हणजे काय, एक कारचं एक्झाम्पल घेतलं. भरपूरसे एक्झाम्पल्स आहेत कारचे, म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडच्या कार आहे, वेगवेगळ्या नावाच्या कार आहे, राईट. पण प्रत्येक कार जी आहे ती काय करते, कॉमन प्रॉपर्टीज शेअर करते. म्हणजे काय, तर प्रत्येक कारला 4 व्हील्सच दिसेल तुम्हाला, प्रत्येक कारला स्पीड लिमिट असेलच, राईट. प्रत्येक कारमध्ये ड्रायव्हर सीट एकच असेल, राईट. अशा पद्धतीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या शेअर करतात, ठीक आहे. तर हा झाला एक क्लास, राईट. त्यानंतर ऑब्जेक्ट बघूया आपण. ऑब्जेक्ट म्हणजे काय,
तर एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास कंटेन्स द डेटा अँड फंक्शन्स डिक्लेअर बाय क्लास. आता ऑब्जेक्ट मध्ये काय असतं, तर जे काही आपण क्लासमध्ये डिक्लेअर करतो फंक्शन आणि डेटा और व्हेरिएबल्स, ते सगळे ऑब्जेक्ट मध्ये कंटेन केले जातात. ऑब्जेक्टच्या साहाय्याने ते सगळे काही ऍक्सेस करू शकतो. राईट. तर ऑब्जेक्टला काय म्हटलेलं आहे, ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ऑब्जेक्ट काय आहे, क्लासचं एक उदाहरण आहे. कारण क्लासला आपण इथे ब्ल्यूप्रिंट सुद्धा म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, आपण एका एक्झाम्पलनी समजून घेऊया ऍक्च्युअल मध्ये ऑब्जेक्ट आणि क्लासचा कन्सेप्ट. राईट. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक स्टुडंट नावाचा क्लास घेतलेला आहे. आता हा क्लास आहे, स्टुडंट नावाचा आपण इथे क्लास घेतलेला आहे. त्या स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये आपण काही मेथड आणि काही व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आहे. आता व्हेरिएबल्स काय असतात, तर बघा की प्रत्येक स्टुडंटला नाव, एज, त्यानंतर जेंडर, त्यानंतर त्याचा कलर हा डिफरंट असतो. प्रत्येक स्टुडंटचं नाव हे वेगळं वेगळं असेल. राईट. प्रत्येक स्टुडंटला नाव हे असेलच, प्रत्येक स्टुडंटची एक स्पेसिफिक एज असेलच, प्रत्येक स्टुडंटचा एक काय म्हणता येईल त्याला कलर असेलच. राईट. तर हे सगळे झाले व्हेरिएबल्स और जे काही म्हणू आपण डेटा मेंबर्स. राईट. त्यानंतर त्याच्या काही मेथड्स और फंक्शन्स. आता फंक्शन्स कुठले, तर जे काही त्याच्या ऍक्टिव्हिटीज असतात दॅट इज नथिंग बट द फंक्शन. आता ऍक्टिव्हिटी कशा और फंक्शन्स कशा पद्धतीने आहे, प्रत्येक जण काय करतो, वॉटर ड्रिंकिंग, इटिंग, रनिंग, स्टडी, ह्या काय आहेत, ऍक्शन्स आहेत मित्रांनो. तर ह्या ज्या काही ऍक्शन्स आहेत दॅट इज नथिंग बट द मेथड्स. या सगळ्या काय आहे, मेथड्स आहे. आता बघा इथे आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, इन्स्टन्स ऑफ अन क्लास. इन्स्टन्स म्हणजे काय, तर क्लासचं एक्झाम्पल म्हणजेच इन्स्टन्स. आता बघा हा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, या ऑब्जेक्टचं नाव काय असेल, फॉर एक्झाम्पल आता इथे मल्हार. ठीक आहे, ह्याचं नेम आहे. ठीक आहे. त्यानंतर एज आहे 15 इयर्स ओल्ड. ठीक आहे. त्यानंतर जेंडर आहे मेल. ठीक आहे. ह्या झाल्या त्याच्या व्हेरिएबल्स. त्यानंतर त्याला काहीतरी प्रॉपर्टीज असतील और फंक्शन्स असतील. इटिंग, त्यांनी इटिंग करतो का, तो फास्ट इटिंग करतो. ड्रिंकिंग वॉटर, लेस ड्रिंकिंग वॉटर, कमी पाणी पितो. ठीक आहे. एक सेपरेट ऑब्जेक्टच्या त्याच्या सेपरेट आपापल्या काय झाले, काही फंक्शन्स आणि काही डेटा मेंबर्स झाले. त्यानंतर हा एक दुसरा ऑब्जेक्ट घेऊया. तर दुसरा ऑब्जेक्ट आहे राज. या ऑब्जेक्टचं नाव काय आहे, फॉर एक्झाम्पल राज. त्यानंतर त्याची एज आहे 20 इयर्स. त्यानंतर त्याचे काही फंक्शन सुद्धा आहे. तो स्टडी करतो का, येस, तो डेली स्टडी करतो. त्यानंतर खातो कसा, तर तो खूप स्लो खातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या आपण सेपरेट ऑब्जेक्टचे सेपरेट त्याचे डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन झाले. त्याच पद्धतीने आपण एक ऑब्जेक्ट आणखी घेऊया. या ऑब्जेक्टचं नाव आहे प्रांजू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल. आणि इयर आहे 25 इयर्स ची आहे एज. राईट. त्यानंतर ती स्टडी करते का, रोज करत नाही, एखाद्या वेळेस स्टडी करते. ठीक आहे. त्यानंतर ती जेवते कशी, खूप फास्ट जेवते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याच्या काही डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स असते. तर अशा पद्धतीने आपण एका क्लासचे कितीही ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आपण इथे जितके आपल्याला वाटेल तितके आपण क्लासचे इन्स्टन्स क्रिएट करू शकतो. तर हा कन्सेप्ट झाला क्लासचा आणि ऑब्जेक्टचा. तर मित्रांनो, त्यानंतर आपण 4 पिलर्स कडे वळूया. तर 4 पिलर्स कुठले आहेत आपल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे, तर इनकॅप्सुलेशन. याच्यामध्ये एक नाव येते, हे बघा, कॅप्सूल. ठीक आहे, कॅप्सूल. तर हे लक्षात ठेवायचं, ही कॅप्सूल कशासाठी आहे, तर तुम्ही कॅप्सूल बघितलीच असेल रिअल लाईफ मधली, तर त्याच्या आतमध्ये काय असतात, दाणे दाणे असतात आणि त्याला काय असतात, वरून कव्हर असतात. राईट. वरून कव्हर असतं म्हणजे ते कशासाठी असतं, प्रोटेक्ट करायसाठी असतं. राईट. तर त्याच्या आतमध्ये जे काही औषध असेल त्याला प्रोटेक्ट करतं ते कॅप्सूल. ठीक आहे. इनकॅप्सुलेशन मध्येच कॅप्सूल हा वर्ड आहे आणि कॅप्सूल म्हणजेच प्रोटेक्शन इतकं लक्षात ठेवायचं. ठीक आहे का. इट बाइंड्स द व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स टुगेदर अँड इट प्रिव्हेंट्स अ डायरेक्ट एक्सेस. म्हणजेच काय, तर इनकॅप्सुलेशन काय करतो की, ठीक आहे, एका क्लासमध्ये काय असतात, व्हेरिएबल पण असतात आणि फंक्शन्स पण असतात. तर त्यांना काय करून ठेवतो, बाइंड करून ठेवतो, म्हणजे एकत्र करून ठेवतो. आणि या ज्या क्लास आहेत त्याला अदर क्लासेस आउटसाइड मधून कुठलाही क्लास काय करू शकत नाही, डायरेक्ट ऍक्सेस करू शकत
नाही. ठीक आहे. म्हणजेच इनकॅप्सुलेट म्हणजेच काय करतो तो त्याच्या डेटा मेंबर्सला आणि मेंबर फंक्शनला प्रोटेक्ट करतो. ठीक आहे. आणि एव्हरी जावा क्लास काय आहे इज अन एक्झाम्पल ऑफ अन इनकॅप्सुलेशनचं एक एक्झाम्पल आहे. आता डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच असेल एका इकडे हे कॅप्सुलेशन हा झाला क्लास आणि त्याच्यामध्ये काय असतो डेटा असतो आणि फंक्शन्स असतात. राईट. तर अशा पद्धतीने त्याला बाइंड केल्या जाते और प्रोटेक्ट केल्या जाते. ठीक आहे. हे झालं इनकॅप्सुलेशन. त्यानंतर सेकंड आहे ऍब्स्ट्रॅक्शन. आता ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? ऍब्स्ट्रॅक्शन अलाउज टू रिप्रेझेंट इसेन्शियल फीचर्स विदाउट स्पेसिफाईंग द डिटेल्स. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर सिंपल कन्सेप्ट आहे ऍब्स्ट्रॅक्शनचा. तर हा काय करतो कॉम्प्लेक्सिटी कमी करण्यासाठी काय करतो जे फीचर आवश्यक असेल तेच युजरला डिस्प्ले झाले पाहिजे आणि त्याच्या मागचं जे काही असेल कॉम्प्लेक्सिटी जे युजरला दाखवत नाही. आता फॉर एक्झाम्पल नेमकं काय? It refers to providing only essential information about data to the outside world and hiding the background details or implementation. ठीक आहे. म्हणजेच काय तर आउटसाइड वर्ल्डला और युजरला काय करायचं फक्त जी महत्वाची माहिती आहे तीच दाखवायची तीच डिस्प्ले करायची आणि जे काही कॉम्प्लेक्सिटी असेल और त्याचं इम्प्लिमेंटेशन असेल ते हाईड करून ठेवायचं. म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल आपली एटीएम मशीन तुम्ही एटीएम मशीन सगळ्यांनी बघितली असेल तर त्या एटीएम मशीन कशी बनवली आहे हे आपल्याला दिसतं का? नाही. एटीएम मशीनला आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो तेच आपल्याला दिसतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला विड्रॉल कॅश करायची असेल तर ते इझिली आपण स्क्रीनवर जे काही स्टेप बाय स्टेप प्रोसेसनी आपण कॅश विड्रॉल करू शकतो. राईट. पण आपल्याला कोणी त्या आतमध्ये काय चालू आहे ते दाखवतं का? नाही. जर ते दाखवलं तर काय होईल कॉम्प्लेक्सिटी वाढेल. म्हणून काय सांगितलं इथे की फक्त जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तीच युजरला दिसली पाहिजे. जे काही इम्प्लिमेंटेशन होतं जे काही आतमध्ये त्याचे प्रोसिजर होते ते आपल्याला डिस्प्ले होऊ देत नाही. ठीक आहे. फक्त एक्झाम्पल एटीएम मशीनच नाही तर आपलं रिमोट झालं त्यानंतर कार झाली हे जे काही इन्व्हेन्शन्स आहेत ते सगळे ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय? The capability of a class to derive properties of another class. जेव्हा आपल्याला अशी आवश्यकता पडते त्या क्लासमधल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या दुसऱ्या क्लासमध्ये पूर्णपणे आल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही ऍडिशनल प्रॉपर्टीज सुद्धा आपल्याला पाहिजे असतात. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण इनहेरिटन्सचा यूज करतो. जो काही एक्झिस्टन्स क्लास आहे त्याच्यामध्ये एक्सटेंड्स हा वर्ड यूज करून आपण काय करतो की चाइल्ड क्लास बनवतो. ठीक आहे. म्हणजेच काय तर ज्या काही पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज असणार त्या चाइल्ड क्लासमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातात. हे फीचर आपल्याला उप्स मध्ये मिळालेलं आहे. तर यामुळे काय होते की कोड लिहिणे काय जाते सोपी जाते. ठीक आहे. आणि कोडची रियुजेबिलिटी वाढते. When we write a class, we inherit properties from the other class, so we do not need to write the functions again and again. हेच इथे सांगितलं आहे की जर आपल्याकडे पॅरेंट क्लास असेल आणि त्या एक फॉर एक्झाम्पल क्लास 1 हा आहे आपल्याकडे आणि याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. ऍडची डिलीटची प्रॉपर्टीज आहे. ऍड आणि डिलीटची प्रॉपर्टी आहे C1 क्लासमध्ये आणि आपल्याला C2 असा क्लास पाहिजे आहे की ज्याच्यामध्ये C1च्या पूर्ण प्रॉपर्टीज आल्या पाहिजे म्हणजे ऍड डिलीट आणि आपल्याला काहीतरी रिनेम. ठीक आहे. आपल्याला ही प्रॉपर्टी ऍड सुद्धा करायची आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करतो तर इनहेरिटन्सचा यूज करतो ज्याच्यामुळे काय होईल की आपल्याला ऍड आणि डिलीट या दोन्ही फंक्शनच्या परत परत कोड लिहिण्याची आवश्यकता पडणार नाही. गॉट इट. त्यानंतर आहे पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे काय तर मेनी. पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फिझम म्हणजे काय तर फॉर्म्स. मेनी फॉर्म्स प्रोव्हाइड्स अ फीचर टू डिस्क्राईब समथिंग इन मल्टिपल फॉर्म. हे फीचर काय आहे? एखादी गोष्ट जर आपल्याला मल्टिपल फॉर्म मध्ये जर डिस्प्ले करायची असेल दर्शवायची असेल तर त्यासाठी आपण पॉलिमॉर्फिझम चा यूज करतो. इट इज अन ॲबिलिटी ऑफ अ मेसेज टू बी डिस्प्लेड इन मोर दॅन वन फॉर्म. म्हणजे काय जर एकच मेसेज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने डिस्प्ले करायचा असेल तर त्यासाठी आपण पॉलिमॉर्फिझमचा यूज करतो. पॉलिमॉर्फिझम
त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, आता एखादा पर्सन आहे, आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. तर तो पर्सन जो आहे, एखादा व्यक्ती आहे, तो ऑफिसमध्ये गेल्यावर काय होतो, एम्प्लॉय होतो. त्यानंतर तो घरी आल्यावर काय होतो, तो एखाद्याचा बाबा पण असतो, त्यानंतर एखाद्याचा हस्बंड पण असतो, एखाद्याचा भाऊ सुद्धा असतो, राईट. म्हणजेच काय, तर तो एका लाईफ मध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्स डिस्प्ले करतोय, राईट. त्याचं म्हणजेच काय, तर एक जे सिंगल एंटिटी आहे ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळी बिहेव करते. एंटिटी एकच, पर्सन एकच, पण त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळे आहेत. गॉट इट. म्हणजेच पॉलिमॉर्फिझम, राईट. पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकच एंटिटीनी वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार ऍक्ट करणे म्हणजेच पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. फोकस इज ऑन डेटा नॉट ऑन फंक्शन. आता इथे फोकस कशावर आहे, डेटावर आहे, फंक्शनवर नाहीये. प्रोग्राम्स आर डिकम्पोज इंटू ऑब्जेक्ट. प्रोग्राम जे आहेत ते ऑब्जेक्ट्स मध्ये डिकम्पोज केल्या गेलेले आहेत और ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइड केल्या गेलेले आहेत. डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी एक्सेस बाय एक्सटर्नल फंक्शन. डेटा कसा आहे, आपला सिक्युअर आहे, सिक्युरिटी वाढलेली आहे. डेटा आपण हाईड करू शकतो आणि तो एक्सटर्नल कुठल्याही क्लासेस और कुठल्याही फंक्शनने आपण एक्सेस करू शकत नाही. त्यानंतर ऍडिशन अँड मॉडिफिकेशन ऑफ न्यू डेटा आयटम्स अँड फंक्शन्स इज इझी. आता डेटा हिडन हे कसं करू शकतो आपण, इनकॅप्सुलेशनने करू शकतो. ऍडिशन आणि मॉडिफिकेशन आपण इनहेरिटन्सने करू शकतो. ठीक आहे. नंतर प्रोग्राम आर लेस कॉम्प्लेक्स अँड इझी मेंटेनन्स. प्रोग्राम हा लेस कॉम्प्लेक्स होतो उप्स कॉन्सेप्टमुळे आणि इझी मेंटेनन्स होते. त्यानंतर याचा जो अप्रोच आहे तो बॉटम अप अप्रोच आहे प्रोग्राम डिझायनिंगचा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला उप्सचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील, त्याच्या 4 पिलर्स सुद्धा माहिती झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, याचे डिसएडव्हान्टेज हाच आहे, ही प्रकारचा फुल प्रूफ प्लॅन असल्याशिवाय प्रोजेक्टला सुरुवात करू शकत नाही उप्स मध्ये, राईट. त्यानंतर मित्रांनो, आय होप तुम्हाला या उप्सच्या कॉन्सेप्टची नक्की पुरेपूर आयडिया आली असेल. जर काही राहिलं असेल किंवा काही क्वेरी असेल तर नक्की कमेंट करून, युजफुल वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्यानंतर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.